नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या भूगोलातील तिसऱ्या प्रकरणाविषयी अभ्यास करत होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आहे की आपण या पूर्ण 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मकरित्या अभ्यास करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये काय केलं होतं, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या स्थान आणि विस्ताराविषयी काय केलं होतं, अभ्यास केला होता. आणि आज आपण या तिसऱ्या प्रकरणाचा जो काही राहिलेला भाग आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या प्राकृतिक रचनेविषयी व जलप्रणालीविषयी अभ्यास करत आहोत. आणि या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, आपण आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केला होता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेविषयी या ठिकाणी अतिशय पद्धतशीरपणे अतिशय सविस्तरपणे काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा या ठिकाणी अभ्यासू. हा नकाशा पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या ब्राझीलचं सुद्धा भारतापेक्षा जास्त प्रचंड प्रमाणामध्ये अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे. आणि या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामुळं ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये सुद्धा काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. आणि ब्राझीलच्या नकाशाकडे सहज नजर टाकली तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये आपल्या भारताप्रमाणे लांबवर पसरलेली आणि अतिउंच अशी पर्वतरांग नाही. या ब्राझीलच्या नकाशाकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की उत्तरेकडे ॲमेझॉन नदीचं खोरं व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडचा जर प्रदेश सोडला तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मोठी मैदानंसुद्धा नाहीत. किनारी भागात सुद्धा विस्तीर्ण मैदानं नाहीत. आणि आपण पाहिलं की ब्राझीलचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार असल्यामुळं ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. आणि ब्राझीलचा प्राकृतिक रचनेचा पद्धतशीर अभ्यास करता यावं यासाठी या भूगोलतज्ञांनी भारताप्रमाणे ब्राझीलचे सुद्धा काय केलेले आहे, 5 प्राकृतिक विभाग केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय करू, आपण या 5 प्राकृतिक विभागांची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर काय करू, प्रत्येक प्राकृतिक विभाग अतिशय सविस्तररित्या अभ्यासू. पहिला प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे उच्चभूमीचा. दुसरा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे अजस्त्र कड्याचा. तिसरा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे किनारी प्रदेश. चौथा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे मैदानी प्रदेशाचा. आणि शेवटचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे द्वीप समूह. भारताप्रमाणे ब्राझीलचा सुद्धा सविस्तररित्या अभ्यास करता यावं यासाठी काय केलेलं आहे, हे 5 प्राकृतिक विभाग निर्माण केलेले आहेत. आणि या प्रत्येक प्राकृतिक विभागाचा काय करू, आपण अतिशय सविस्तररित्या अभ्यास करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, पहिला प्राकृतिक विभाग अभ्यासू, तो म्हणजे कोणता, ब्राझीलच्या उच्चभूमीचा. आता विद्यार्थी मित्रांनो, नकाशामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल की दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारानं व्यापलेलं आहे, ज्यालाच ब्राझीलचं पठार, ब्राझीलचं उच्चभूमी आणि ब्राझीलचं ढाल क्षेत्र अशा 3 नावानं ओळखलं जातं. म्हणजे या प्राकृतिक विभागाला एकत्रितरित्या 3 नावांनी ओळखलं जातं. एक ब्राझीलचे पठार, दुसरं ब्राझीलची उच्चभूमी आणि तिसरं ब्राझीलचे ढालक्षेत्र. ब्राझीलचं हे उच्चभूमीचं असणारं ढालक्षेत्र आणि या ठिकाणी असणारं गियाना उच्चभूमीचं ढालक्षेत्र, हे दोन्ही ढालक्षेत्र दक्षिण अमेरिका खंडाची गाभा क्षेत्रे म्हणून काय केली जातात, ओळखले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, या गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग हा व्हेनेझुएला या देशामध्ये येतो. या ठिकाणी हा
व्हेनेझुएला या देशामध्ये काय होतो, या गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग येतो. आणि ही उच्चभूमी पूर्वेकडे या फ्रेंच गियानापर्यंत काय झालेली आहे, पसरलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग काय होतो, समाविष्ट होतो. मात्र ब्राझीलमधलं सर्वोच्च शिखर ज्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना, हे ब्राझीलचं सर्वोच्च शिखर ज्याची समुद्रसपाटीपासून उंची आहे 3114 मीटर, जे ब्राझील व व्हेनेझुएला या देशाच्या सीमेवर आहे. या ठिकाणी काय आहे, त्याचं स्थान आहे. हा काळ्या रंगानं त्रिकोणी आकाराचा जो काही पर्वत दिसतोय तो काय आहे, पिको दी नेब्लिना. त्यानंतर ब्राझील उच्चभूमीचा एकत्रितरित्या जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागामध्ये समुद्रसपाटीपासून उंची ही 1000 मीटरपेक्षा काय आहे, जास्त आहे. या ठिकाणचा जो काही भाग आहे या भागामध्ये समुद्रसपाटीपासून जी काही उंची आहे ही उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागामध्ये उंची ही 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने काय होत जाते, कमी होत जाते. जसजसं तुम्ही उत्तरेकडे जाल तसतसं या उच्चभूमीची उंची काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्या, या ठिकाणची ही ॲमेझॉन नदी, या ॲमेझॉनच्या ज्या काही या पठारावरच्या उपनद्या आहेत या उपनद्यांनी धावत्या व धबधब्यांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती केलेली आहे. मग धावत्या कशाला म्हणायचं, तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही नद्याचा वेगवान प्रवाह पाहिला असेल. नद्याचा वेगवान प्रवाह त्याला काय म्हटलं जातं, धावत्या म्हणून काय केलं जातं, ओळखले जातं. आणि धबधब्यांविषयी तुम्हाला कल्पना आहेच. त्याच्यानंतर अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात व अटलांटिक महासागराला काय करतात, जाऊन मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या काय करतात, उगम पावतात. तुमच्या हे काय होईल, लक्षात येईल. आणि पुढे त्या अर्जेंटिना देशामध्ये काय करतात, वाहत जातात. आणि उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो काय आहे, कड्याच्या रूपात आहे. आणि याच्यातूनच काय झालेलं आहे, दुसरा प्राकृतिक विभाग तयार झालेला आहे. तो म्हणजे कोणता, अजस्त्र कडा. हा याच्यातूनच काय झालेलं आहे, दुसरा प्राकृतिक विभाग तयार झालेला आहे. आता हा प्राकृतिक विभाग, अजस्त्र कड्याचा जो काही प्राकृतिक विभाग आहे, हा प्राकृतिक विभाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. फक्त हा जो काही भाग आहे या ठिकाणी दिसतं, तुम्हाला नाव सुद्धा लिहिलेलं आहे. हा भाग अजस्त्र कडा म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. हा जरी क्षेत्र विस्ताराने लहान असला तरी तेथील उताराचं स्वरूप व त्याचा पूर्ण ब्राझीलच्या हवामानावर होणारा परिणाम, त्यामुळं तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित झालेली आहे. ह्या पूर्ण ब्राझीलच्या उच्चभूमीची जी काही पूर्वेकडची बाजू आहे या कड्यामुळं अंकित झालेली आहे. या भागामध्ये उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्यानं कमी होत जाते. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात या अजस्त्र कड्याची उंची ही अतिशय तीव्र आहे. एका सरळ उतारामध्ये काय होते, ती संपते. अजस्त्र कड्यामुळं आग्नेय व्यापारी वारे हे काय केले जातात, अडवले जातात. त्याच्यामुळं अजस्त्र कड्याच्या पलीकडचा हा जो काही अजस्त्र कडा आहे, या अजस्त्र कड्याच्या पलीकडच्या भागामध्ये म्हणजे ह्या पूर्ण भागामध्ये काय आहे, वातविन्मुख प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश काय होतो, ब्राझीलमध्ये तयार होतो. आणि या प्रदेशाच्या उत्तर भागाचं जे काही वर्णन आहे, ह्या संपूर्ण भागाचं वर्णन हे जे काही आवर्षणाचा चतुष्कोन म्हणून ब्राझीलमध्ये केलं जातं. या पूर्ण अजस्त्र कड्याला काय होतात, हे जे काही व्यापारी वारे येतात
हे व्यापारी वारे काय केले जातात, अग्नी व्यापारी वारे आडतात आणि त्याच्यामुळे काय होतात, या कड्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी देतात. ज्यावेळेला हे वारे हा अजस्त्र कडा ओलांडून उच्चभूमीच्या भागामध्ये जातात त्यावेळेला त्यांची काय होते, बाष्पधारण करण्याची क्षमता ही काय होते, वाढते. तापमान हे वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळं काय होते, या भागामध्ये हे वारे काय करतात, अतिशय कमी प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी देतात आणि त्याच्यामुळं या भागामध्ये काय झालेलं आहे, आवर्षणाचा चतुष्कोन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे किनारी प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताप्रमाणे ब्राझीलला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे. ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अटलांटिक महासागराची किनारपट्टी लाभलेली आहे आणि ब्राझीलचा जो काही पूर्णपणे किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याचं 2 भागामध्ये विभागणी केली जाते. एक उत्तर किनारपट्टीचा प्रदेश आणि दुसरं पूर्व किनारपट्टीचा प्रदेश. आता लक्षात घ्या, उत्तरेकडील आमापापासून ते रिओ ग्रांटे दे नार्तोपर्यंत म्हणजे या भागापासून इथून ते इथपर्यंतचा जो काही भाग आहे या भागाला काय म्हटलं जातं, उत्तर किनारपट्टीचा प्रदेश म्हटलं जातं. या ठिकाणी आमापासून ते रिओ ग्रांटो द नार्तेपर्यंतच्या भागाला काय म्हटलं जातं, उत्तर किनारपट्टी म्हटलं जातं. या किनाऱ्यास उत्तर अटलांटिक किनारा असे म्हणून ओळखलं जातं आणि तेथून पुढे दक्षिणे दिशेला पसरलेल्या पूर्ण किनारपट्टीला काय म्हटलं जातं, पूर्व किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. हा पूर्ण इथून नंतर इथपर्यंतच्या किनारपट्टीला काय पूर्व किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. उत्तर किनाऱ्यावर जे काही ॲमेझॉन आणि तिच्या अनेक उपनद्या मोठ्या प्रमाणामध्ये येऊन मिळतात त्यामुळं हा किनारा सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावर मॅर्जो हे बेट, मॅर्जो उपसागर व साओ मार्कोस उपसागर हे आहेत. मॅर्जो हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टिस नद्याच्या मुख्यादरम्यान या भागामध्ये हे पूर्णपणे मॅर्जो बेट हा तुम्हाला काय होईल लक्षात येईल. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते आणि या किनाऱ्यावर हे जे काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुळणी ज्याला आपण बीचेस म्हणतो व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागामध्ये या किनाऱ्याचं रक्षण प्रवाळ कट्टे किंवा प्रवाळ बेट ही मोठ्या प्रमाणामध्ये करतात. पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही प्रवाळ कट्टे काय होतील आढळून येतील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे मैदानी प्रदेश. आता सुरुवातीलाच आपण अभ्यासलं होतं की हे जे काही पॅराग्वे पॅराना नदीचं आणि ॲमेझॉन नदीचं जर मैदान सोडलं तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदानं नाहीत आणि ब्राझीलमधील मैदानी प्रदेश पूर्णपणे काय केलेला आहे, 2 विभागामध्ये विभागलेला आहे. एक उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅरानाचा भाग. हा ठिकाणी ॲमेझॉन नदीचं जे काही आणि या ठिकाणी पॅराग्वे पॅराना नदीचं काय मैदान तुम्हाला आढळून येईल. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सगळ्यात विस्तीर्ण सगळ्यात मोठा असा काय आहे मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार हा कुणीकडे पूर्वेकडे आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा उतार कुणीकडे आहे, सरासरी पूर्वेकडे आहे आणि ॲमेझॉनचं खोरं ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये रुंद आहे. या भागामध्ये त्याची जी काही सरासरी रुंदी ही जवळपास 1300 किलोमीटर आहे आणि ज्या ठिकाणी ह्या 2 उच्चभूमी एकत्रित येतात म्हणजे या ठिकाणी यांची जी काही रुंदी फक्त 240 म्हणजे जी काही पश्चिम भागामध्ये या खोऱ्याची रुंदी जास्त आहे आणि जसं पूर्वेकडे येईल तसतसं त्याची रुंदी कमी होत गेलेली आहे. 2 उच्चभूमी ज्या ठिकाणी येतात तिथं ते फक्त किती 240 किलोमीटर इतके आहे
आणि जसजशी ॲमेझॉन नदी पुन्हा अटलांटिक महासागराला जाऊन मिळते तसतशी पुन्हा काय होत जाते, ती रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनाने व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनाच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीमुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनलेला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने हे उष्णकटिबंधीय वर्षावने म्हणून काय केले जातात, ओळखले जातात. आणि या वनांना जगाची फुफ्सं म्हणून सुद्धा काय केले जातात, ओळखले जातात. अतिशय दुर्गम वनं असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली नाही. सहजासहजी या जंगलामध्ये माणसाला प्रवेश करताच येत नाही. आणि वृक्षतोड न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस असं वर्षभर पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं या वनातील वृक्षांची वाढ अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि काय करतात, हे वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये सोडतात. आणि त्याच्यामुळं या ॲमेझॉन खोऱ्यातील उष्णकटिबंधीय वर्षावनांना जगाची फुफ्से म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे या नद्याच्या उगमाकडील भाग. उगमाकडचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार हा दक्षिणेकडे आहे. हा अशा पद्धतीनं दक्षिणेकडे काय आहे, त्याचा उतार आहे. आणि पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे असलेला पाहावयास मिळतो. हे या ठिकाणातून पॅराग्वे नदी आणि ह्या ठिकाणी काय आहे, पॅराना नदी. ह्या दोन्ही नद्या काय करतात, पुन्हा ह्या अर्जेंटिना या देशामध्ये काय करतात, प्रवेश करतात. त्याच्यानंतर पॅटर्नल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी प्रदेश. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये पसरला आहे. हा पॅटर्नल उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. पॅटर्नल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो द सूल या राज्यामध्ये आहे. पॅटर्नलचा विस्तार आपल्या ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना याही देशामध्ये झालेला आहे. आणि जगातली सगळ्यात मोठी महाकाय अजगर या पॅटर्नलच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. त्याच्यानंतर शेवटचा प्राकृतिक विभाग अभ्यासू तो म्हणजे कोणता, द्वीप समूहाचा. ओके. आता ब्राझीलमध्ये मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा समावेश होतो, ज्याचं वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट अशा दोन भागामध्ये केलेलं आहे. आता ब्राझीलच्या या किनारपट्टीच्या भागामध्ये या नद्यांनी वाहून आणून नद्याच्या मुखामध्ये निक्षेपित केलेल्या गाळामुळं अनेक बेटांची निर्मिती झालेली आहे, ज्यांना काय म्हटलं जातं, हे जे काही किनारी बेटे म्हणून ओळखलं जातं. आणि सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत आणि साधारणतः या ब्राझीलच्या किनाऱ्यापासून 300 किलोमीटर आत अटलांटिक महासागरामध्ये आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ब्राझीलचा जो काही मुख्य भूमीचा प्रदेश जो या अटलांटिक महासागराने काय झालेला आहे, व्यापलेला आहे. बरेच जे काही बेटं हे जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये आत्ताच यापूर्वी आपण पाहिलं होतं की प्रवाळ कीटकांपासून अनेक बेटांची निर्मिती झालेली आहे, ज्याला कंकण द्वीप म्हणून काय केले जातात, ओळखले जातात. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, आपल्या या भारताप्रमाणेच ब्राझीलचं सुद्धा 5 प्राकृतिक विभागामध्ये विभागणी करून या ठिकाणी सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, या ब्राझील
आणि भारताच्या जलप्रणालीविषयी काय करू, अतिशय सविस्तररित्या अभ्यास करू. धन्यवाद.